मेनॉर्च टू मेनोपॉज या कालावधीमध्ये असलेल्या स्त्रियांचं मानसिक आरोग्य या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. मेनॉर्च टू मेनोपॉज हा जो वयाचा कालावधी येतो हा साधारणपणे 10 ते 12 वर्ष सुरू असल्यापासून 50 ते 55 वयापर्यंत येतो. त्यामुळे आपण याचे 3-4 भाग कालखंड तयार करू आणि त्या अवस्थेतला मानसिक विचार कसा असतो आणि त्याला आपण टॅकल कसं करायचं हे आपण बघूया. पहिला काळ जो आहे हा प्री मेनॉर्च काळ असं आपण म्हणू. साधारणपणे 10 ते 12 वर्ष ते अगदी 15 वर्षापर्यंत सुद्धा हा 5 वर्षांचा कालावधी आपण प्री मेनॉर्च म्हणून घेऊ. या कालावधीमध्ये वय जे आहे या वयाला खूप भिडस्तपणा असतं, खूप लाजाळू व्यक्तिमत्व जे असतात त्यांना इथे थोडंसं मानसिकतेला आपल्याला सामोरं जावं लागतं. एज्युकेट करणं, आईने काम करणं आवश्यक आहे. या वयामध्ये आपल्या शरीरात काहीतरी बदल होत आहेत एवढं या मुलीला कळत असतं, परंतु हे बदल का होत आहेत त्याच्या मागची शारीरिक वृद्धी, शरीरात आतमध्ये काय बदल होत चाललेले आहेत हे त्या मुलीला कळत नसतं. त्यामुळे या वयामध्ये तिला मानसिक आधार खूप हवा असतो आणि ती मानसिक आधार शोधत असते या वयामध्ये. हे तिच्या आईला कळलं पाहिजे, एक जबाबदार जाणीव असलेली पालक म्हणून. या वयामध्ये ती मैत्रिणींशी जास्ती सलगी करते. तिची मोठी बहीण असेल तर मोठ्या बहिणींशी सलगी असते. बऱ्याच वेळा मैत्रिणी तिला काही गोष्टी सांगत असतात की असं झालं, मग मला असं होऊ शकतं, तुला असं होऊ शकतं, मला खूप त्रास झाला. मग या प्रत्येक जणींचा मनाचा परिणाम तिच्या मनावर जो होत असतो प्रत्येकीच्या सल्ल्याचा, कारण प्रत्येकीला तिला जो अनुभव आलेला असतो तो ती शेअर करत असते. मग कोणीतरी सांगेल मला खूपच ब्लिडिंग झालं आणि असं अचानक झालं आणि मग खूपच गडबड झाली, सगळेजण हसायला लागले वगैरे वगैरे ती काहीतरी सांगत असते एखादी मैत्रीण. दुसरी मैत्रीण सांगते खूप पोटात दुखतं माझ्या, खूपच मांड्या दुखत आहेत, कमरेतनं अशा कळा येतात, ही दुसरी मैत्रीण सांगते. तिसरी मैत्रीण सांगते खूपच ब्लिडिंग होतं आणि ते थांबतच नाही आणि मग फारच गडबड होत असते. चौथी सांगत असते की काही नसतो त्रास, मला काहीच नाही त्रास, समजलं सुद्धा नाही मला, अशी चौथी मैत्रीण सांगते. ह्या सगळ्या मानसिकतेतनं ही मुलगी जेव्हा जाते तेव्हा तिच्या आईने तिला धीर देणं आवश्यक आहे. यासाठी तिच्या आईला या सगळ्या गोष्टींची जाणीव जबाबदारीपूर्वक आणि तिला सांगता आलं पाहिजे आपल्या मुलीला समजावून की तुझ्या शरीरात होणारे शारीरिक बदल आणि मानसिक बदल तू समजून घे. शारीरिक बदल असे होणार आहेत, मानसिक बदल असे होणार आहेत. त्यासाठी या कालावधीमध्ये तुझी मानसिकता तू कशी ठेव, तू शांत कशी राहा, हे तिला समजावून सांगितलं पाहिजे. मग तिची मानसिकता काही विचित्र होणार नाही. हे आता असं का सांगावं लागतं आहे, कारण ही जी मानसिकता आहे ही विचित्र जर झाली आणि जर चुकीचे समज जर झाले तर हे आयुष्यभर तसेच राहणार आहेत आणि पुढे मग या मुलीला PCOD या आजाराला सामोरं जावं लागतं असा माझा अनुभव आहे. म्हणजे काय, चुकीच्या वेळेला चुकीचं मार्गदर्शन चुकीच्या शब्दामध्ये झालं तर होणारे परिणाम हे चुकीचेच होत असतात. ओली माती जर असेल तर तिच्यावर जे ठसे बसतात हे तसेच राहतात ती माती सुकल्यानंतर देखील. त्यामुळे ही ओली माती असतानाच आपण तिच्यावर अतिशय चांगले संस्कार करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे काउन्सिलरकडे या मुलीला घेऊन जाणं, जर या आईला जमत नसलं तर आपल्या जवळपास पंचकर्म करणारे जे वैद्य असतात किंवा आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे जे वैद्य असतात त्यांच्याकडे घेऊन जावं आणि योग्य शब्दामध्ये तिला समजावून सांगावं की मासिक पाळी येणं म्हणजे नेमकं काय, त्याच्यात शरीरात बदल काय होतात, मनामध्ये बदल काय होतात याचा विचार तिला सांगायला लागेल. त्याच्यात पहिली भीड बाळगू नकोस, लाजू नकोस, तुला जे काही त्रास होत आहे तू ओपनली सांग, असं या मुलीला धीर देऊन सांगणं आवश्यक आहे. याच कालावधीमध्ये खरं सांगायचं तर सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे आई असते, जी ही सगळ्यात चांगली मैत्रीण असणं आवश्यक आहे. या कालावधीमध्ये जर आई ही शत्रू झाली तर ती मुलगी घरात ओपन होणार नाही आहे आणि मग हे प्रॉब्लेम्स फार मोठे क्रिएट होत जातात. त्यामुळे आईनं शिकवायला पाहिजे, तिचं क्लोज फ्रेंड बनलं पाहिजे आणि यावेळी झालेली जी मैत्री असते ना ही पुन्हा शेवटपर्यंत चांगली राहणारी असते. त्यामुळे आईने हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आपली मुलगी आता वयात येते, त्यामुळे त्या मुलीचा आपणही त्या फेजमधनं गेलेलो आहोत आणि याचा विचार करून आईनं तिला शिकवलं पाहिजे किंवा वैद्यांनी तिला शिकवलं पाहिजे. इथे वैद्य आणि वैद्या असा भेद करू नका. कुठच्याही पुरुष वैद्याकडे जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन या कालामध्ये मिळू शकतं. याच कालावधीमध्ये आणखीन एक तिचा गुरु असतो तो म्हणजे मीडिया.
या मीडियामधनं जे काही तिला ज्ञान मिळवतं ते ती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. मग तिच्या शरीरामध्ये बाह्य स्वरूपामध्ये होणारे बदल आहेत ते असतील, तिच्या आवाजातला होणारा बदल असेल, जननेंद्रियावर होणारे बदल असतील, शरीरावर फॅटची जी काही वाढ होणारी असते त्याच्याकडे तिचं जास्ती लक्ष जातं. ही जास्ती वेळ आरशात बघत राहते, आपलं निरीक्षण सारखं करत राहते. म्हणजे तिच्यातले हे जे बदल आहेत हे बदल आपल्याला लक्षात आले पाहिजेत आई म्हणून. नाहीतर ती मीडियाकडे जाणार आहे आणि मग टी व्हीमधनं, सिनेमामधनं, केबलवरनं जे काही पिक्चर दाखवले जातात, चॅनेल वेगवेगळे जे आहेत उपलब्ध आज याच्यावरनं, किंवा जाहिरातींमधनं जे काही सांगितलं जातं याकडे तिचा ओढा जास्ती राहणार आहे आणि ती तिथनं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तिला आधी सावध करणं आवश्यक आहे की हे अशा कुठच्याही मीडियावरच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नकोस, किंवा चॅनेलवरनं ऑथराईज जर चॅनेल काही असतील, ऑथराईज वैद्य जर तुला काही सांगत असतील तर ते लक्षात घे. बाकीचं उगाचच यूट्यूबवरचे कुठचे तरी व्हिडिओ शोधत बसायचे आणि नको ती माहिती मिळवायची, असं ते प्रकरण एकंदरीत चिघळायला लागतं आणि मग त्याची मानसिकता फार बिघडून जाते. मानसिकता बदलली की शरीरातल्या ग्रंथींची कामं बदलतात, हॉर्मोन्सच्या लेवल्स कमी जास्त होतात आणि मग PCOD सारखे आजार जन्माला येतात. इथे सावध होणं आवश्यक आहे. इथे आणखीन एक दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतात की तिला मिळणारं ज्ञान हे पूर्ण ज्ञान तिला या वेळेला दिलं पाहिजे. नाहीतर मग भिडे खातर, लाजे खातर असू देत, निसर्ग तिला शिकवेल असं करून नाही चालणार. तिला त्याची स्पष्ट जाणीव करून दिली पाहिजे की पुढे काय काय होणार आहेत आणि तुला त्याला सामोरं कसं जावं लागेल. पाळी म्हणजे काय तर तिला आधी सांगायला लागेल की पाळीला कधी तू प्रॉब्लेम असा शब्द वापरू नकोस. मानसिकतेचा विचार करून मी सांगतो की प्रॉब्लेम हा या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की प्रॉब्लेम म्हणजे कटकट होते. मग तिला ती कटकट वाटायला लागते आणि मग एकंदरीत ती कटकट ही स्त्रीत्वावर झुकणारी होते आणि नको तो स्त्रीजन्म असं तिला वाटायला लागतं. आणि एकदा जर या स्त्रीजन्माविषयी किंवा स्त्रीत्वाविषयी जर घृणा निर्माण झाली तर त्याच आजाराचं नाव PCOD आहे, पॉलिसिस्टिक ओव्हराइन डिसीज असं या रोगाचं नाव आहे. यूट्यूबलाच दामले उवाच्या या व्हिडिओ चॅनेलवर PCOD या आजारावर तुम्हाला आणखीन माहिती मिळू शकेल. सविस्तर माहिती त्या रोगाविषयी त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. परंतु आत्ता तिच्या मनाचा जर विचार केला तर PCODमध्ये ती कन्वर्ट होऊ नये यासाठी तिला सम्यक ज्ञान देणं आवश्यक आहे. आणि तिला आहाराविषयी काहीच सांगणं आवश्यक आहे, विहाराविषयी सांगणं आवश्यक आहे. व्यायाम अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या वयामध्ये, कारण आजपर्यंत तिने कधी मोठी श्रमाची कामं केलेली नाही आहेत, कष्टाची कामं केलेली नाही आहेत. खाली वाकून, खाली झुकून असं काही काम तिच्याकडनं झालेलं नाही आहे. पूर्वीच्या काळातल्या स्त्रियांची या वयातली सगळी कामं पूर्ण झालेली असत. म्हणजे कपडे वाकून धुणं, भांडी वाकून घासणं किंवा केरवारे करणं, वाकून सगळी कामं करणं. पूर्वीचे जमिनी शेणाच्या होत्या, त्यामुळे शेण सारवणं हा जो काही एक प्रकार मोठा होता. किंवा घराच्या समोर मागे अंगण खळ असायचं, बागायती असायची, तिथे वाकून काही काम करायला लागायचं. त्यामुळे ह्या वाकण्यामुळे तिच्या पोटावर जो दाब पडतो, विशेषतः अधोदरावर, बेंबीच्या खाली जो भाग असतो ज्याला आपण निरण असं म्हणतो, इथे जो दाब पडतो, गर्भाशयावरचा हा दाब आहे, ओरीवरचा हा दाब आहे, हा दाब तिथे त्या काळामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणजे मधले असणारे स्त्रोतोरोध, अडथळे जे आहेत हे सगळे अडथळे नष्ट व्हायला मदत होत असते. आणि त्यामुळे मग स्त्रोतरोध आणि मग पुढे वात प्रकोप होण्याची शक्यता कमी राहते. PCOD हा आजार वात प्रकोपाशी संबंधित आहे. म्हणून आता मी मुद्दाम सांगतो की नियमितपणे व्यायाम व्हायला पाहिजे. आणि या व्यायामामध्ये मी तर सांगतो हे दोनच व्यायाम अत्यंत महत्त्वाचे चांगले होतात असा माझा अनुभव आहे. त्याच्यातला पहिला व्यायाम जो आहे हा लोटांगण आहे. या वयात तिला लोटांगण घालायला शिकवायचं म्हणजे लोळायचं. म्हणजे कसं आहे, जमिनीवर झोपायचं आणि गोल 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 लोळायचं, पुढून मागे, मागून पुढे, उजवीकडनं डावीकडे, डावीकडून उजवीकडे. जसं आपलं पूर्ण शरीर गोल गोल फिरत जाईल असा आपल्या शरीराचा वजनाचा दाब आपल्या पोटावर पडत जातो, आपल्या पाठीवर, कमरेवर, छातीवर पडत जातो आणि शरीराला एक काय म्हणूया आपण त्याला, वेगळा मसाज होतो स्वतःच्याच वजनाचा. त्यामुळे हे जे लोटांगण आहे हे लोटांगण घालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्याच जोडीला दुसरा मी व्यायाम सांगतो तो म्हणजे प्रदक्षिणा. स्वतःभोवती गोल फिरायचं. स्वतःभोवती गोल फिरायचं म्हणजे काय करायचं, डावीकडनं उजवीकडे आणि उजवीकडनं डावीकडे असं फिरायचं. हे असं जेव्हा आपण फिरतो तेव्हा शरीरातल्या काही प्रक्रिया ज्या असतात ह्या त्यांची दिशा सोडतात आणि अँटी ग्रॅव्हिटी काम सुरू होतं. गर्भाशयाकडे जाणाऱ्या ज्या रसवाहिन्या असतात किंवा रक्तवाहिन्या असतात त्यांच्यामधनं जाणारा जो फ्लो असतो हा थोडासा उलट्या दिशेत यायला मदत होते या प्रदक्षिणेमुळे. आणि त्यामुळे मग कुठे स्त्रोतरोध राहत नाही, आम राहत नाही. त्यामुळे मग हे दोन व्यायाम जर जमलं तर सूर्यनमस्कार खूप छान व्यायाम आहे, दोरीच्या उड्या खूप छान व्यायाम आहे.
किंवा उंच उडी मारणं हा एक चांगला व्यायाम प्रकार आहे. परंतु हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, हे मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीपासून हे सगळं तिने केलं पाहिजे. हे सगळं तिला सांगितलं पाहिजे, तिच्याकडनं करवून घेणं आवश्यक आहे. कारण आता वाकून कामं बंद झालेली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये कमरेवर घागर भरून आणणं नावाचा एक प्रकार होता. पाणी भरण्यासाठी कमरेवर दूध घेणं असा एक प्रकार होता. साधारणपणे एक 14-15 लिटर पाणी एका वेळेला कमरेवर उचलून आणायचं. ह्याने दोन्ही कुशी दाबल्या जात होत्या आणि कुशीमध्ये असलेला हा वात जो असतो हाही वात पुढे जायला सरकायला मदत होत होती. आता तेही सगळं काम थांबलेलं आहे. त्यामुळे आताच्या ह्या 10 ते 15 वर्षातल्या मुलींचं कामच जर बघितलं तर काम ह्यांना खरं सांगायचं तर शून्य काम आहे. आणि त्यामुळे हे व्यायामाला आपल्याला जास्ती महत्त्व द्यायला लागेल. आणि तिसरी गोष्ट आहे ती आहारावर लक्ष द्यायला लागेल. यांचं ह्या वयामधला आहार, बाहेरची चटकमटक खाद्यपदार्थ खायची सवय लागलेली असते. विशेषतः चायनीज असेल किंवा फास्ट फूडच्या नावाखाली जे काही आज बाजारात पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे मिळत आहेत, ज्याच्यात विरुद्धांना खूप आहेत, किंवा सॅलेडसारखे काही प्रकार आहेत, ग्रीन सॅलेड असेल किंवा आणखीन काही सॅलेड्स असतील, किंवा फ्रूट सॅलेडसारखे काही प्रकार असतील. वेगवेगळ्या प्रकारची फळं सगळी एकत्र करायची, ती दुधामधनं आईस्क्रीम घालून खायची. हे सगळं स्त्रोतोरोध वाढवणारं आहे. त्यामुळे या वयामध्ये तिला असा आहार देऊ नये शक्यतो. पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात, त्याच्याऐवजी कडधान्य शिजवून खावीत. पण मोड आलेली कडधान्य या वयामध्ये शक्यतो देऊ नयेत. ग्रोईंग एज आहे, त्यामुळे कडधान्य भरपूर वापरले तरी चालतील, फक्त ती शिजवून वापरावीत. डाळी या स्वरूपामध्ये जर असतील तर ती वापरावीत. उसळी खाल्ल्या तरी चालतील, फळभाज्या सगळ्या खाल्ल्या तरी चालतील, कंदभाज्या खाल्ल्या तरी चालतील. पालेभाज्या खायच्याच झाल्या तर आठवड्यातनं फक्त एकदाच खावी, बाकी फंदात पडू नये. मैदा या प्रकारापासून जरा लांब राहावं. परंतु बाकीचे चणा डाळीचे सगळे प्रकार चालतील, म्हणजे बेसन अगदी वर्ज्य आहे असं मी सांगत नाही आहे. परंतु वेगवेगळ्या पिठांचे प्रकार जे आहेत हे सगळे प्रकार केले तरी चालतील. तिखट खाल्लं तरी चालतं. या काळामध्ये तिखट खावं. तिखट खाल्ल्यानंतर स्त्रोतोरोध जो असतो हा सगळा दूर व्हायला मदत होतो, घाम यायला मदत होत असते. त्यामुळे तिखट पदार्थांचे फायदे देखील आहेत. परंतु चायनीजमधलं जे तिखट आहे आणि चायनीज पदार्थ जे आहेत ह्या पदार्थांपासून जरा सावध राहायचं. कारण या चायनीज पदार्थांमध्ये आलं खूप चांगल्या रीतीने वापरलेलं असतं, लसूण चांगल्या प्रकारे वापरलेले असते. तेल जर चांगल्या प्रकारचं वापरता येत असेल तर ते तेलही चांगलं वापरावं. पण त्याच्यातल्या 2 गोष्टी मात्र अगदी डेंजर असतात. एक असतात ते फूड कलर्स, जे लाल भडक रंगाचं काय सिंगापुरी किंवा जे काय वापरायचं असेल हे खाद्यप्रकार करताना त्याच्यातला फूड कलर अजिबात वापरायचा नाही. आणि दुसरं जे आहे ते आहे व्हिनिगर. आणि तिसरा जो पदार्थ असतो तो अजिनोमोटो. हे चायनीज 3 प्रकारांवर आपल्याला लक्ष ठेवायला लागेल, जेणेकरून या मुलीचा आहार बदलणार नाही आणि विकृत आहार होणार नाही, तामसी आहार होणार नाही. त्यामुळे सात्विक आहारामध्ये तिला तेल आणि तूप ह्या 2 गोष्टी भरपूर खायला द्याव्यात. वरून घेतलेलं जे तेल आहे हे तेल खूप चांगलं आहे. आता इकडे तर म्हणतोय तिखट पण खायचं, इकडे म्हणतोय मी तेलही घ्यायचं, मग वडापाव चालेल का? अशा पद्धतीमध्ये थोडंसं कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. म्हणून मी थोडंसं क्लिअर करतो. या वयामध्ये वडा चालू शकतो, परंतु पावाशी संबंधित असलेली जरा गडबड असते. वडा चालू शकेल, भजी चालू शकतील, कापं चालू शकतील, तळलेले पदार्थसुद्धा चालू शकतील. फक्त त्याच्याबरोबरचा चिकट पाव मात्र नको. पावभाजीची भाजी चालू शकेल पण पाव नको. आणि पाव जर अगदी खायचाच झाला तर तो व्यवस्थित फ्राय करून किंवा आपण ज्याला ग्रिल म्हणतो अशा पद्धतीमध्ये चालू शकतो. जर मागितलं असा हा पाव घेतला तरी चालू शकेल. त्यामुळे चायनीज पदार्थांवर लक्ष ठेवायचं. पंजाबी पदार्थांची ग्रेव्ही जी असते त्याच्यामध्ये दही शिजवलेलं असतं, दूध घातलेलं असतं या ग्रेव्हीमध्ये. त्यामुळे मग या पदार्थांपासून सुद्धा आपल्याला जरा सावध राहावं लागेल. त्यामुळे आहारामधले ह्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. घरचा सात्विक आहार सगळ्यात चांगला वरण भात, त्याच्यावर तूप घ्यायचं, त्याच्यावर एखादी कोशिंबीर बरोबर घेतली तरी चालेल, तळलेला एखादा पदार्थ चालेल. जेवणानंतर ताक घ्यावं, नाही तर सोलकढी घ्यावी. भाजी भाकरी हे नेहमीचे पदार्थ आपले असावेच. रात्रीचं जेवण हे हलकं असावं, संध्याकाळी 7च्या आत असावं. याने आपली दिनचर्या चांगली राहील. त्याच्यात काही पचनाचे प्रॉब्लेम काही येणार नाही आहेत. आणि मग पोटावरचा दाब जर कमी झाला, गर्भाशयावरचा दाब जर कमी झाला तर मात्र निश्चितपणे चांगला फरक पडतो. आणि मग पोट सुटणं वगैरे याच कालावधीमध्ये असतं. त्यामुळे मग ती जरा हेल्थ कॉन्शियस असते आणि तिच्या डोक्यात हे डायटिंगचं फॅड कुठच्या तरी डायटिशियनने घुसवलेलं असतं. त्यामुळे तिला ह्या तेल तुपापासून सावध राहायचा सल्ला देतात. परंतु मी मुद्दाम या क्षणाला असं सांगू इच्छितो की याच काळामध्ये तेलाची आणि तुपाची शरीराला जास्तीत जास्त गरज असते. शरीरामध्ये एक नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे. नवीन हॉर्मोन शरीरामध्ये तयार होत आहेत, काही अवयव डेव्हलप होत आहेत. ह्या सगळ्या डेव्हलपमेंटला शरीराला घर्षण होत असतं. आतमधलं वंगण त्याला त्याच वेळेला आवश्यक असतं. त्यामुळे मग तेलाचे प्रकार
सगळ्या प्रकारचं तेल म्हणजे आपण शेंगदाण्याचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल किंवा खोबरेल तेल असेल, हे आभ्यंतर आणि बाह्य म्हणजे अंगाला सुद्धा लावायचं, पोटाला लावायचं, बेंबीला लावायचं, तळपायाला लावायचं, डोळ्यामध्ये घालायचं, काजळ स्वरूपामध्ये कानात घालायचं, डोक्यावर घालायचं, कुशी बरगडांना लावायचं. हे झालं बाह्य स्नेहन. किमान 7 चमचे या तेलाचं मालिश करावं आणि शेक घ्यावा, तव्याचा शेक घ्यावा. विशेषतः या कालावधीमध्ये खूप दुखतं पोटामध्ये आणि हे दुखू नये यासाठी सगळ्यात सोपा प्रकार आहे तो म्हणजे तव्याचा शेक घेणं. हे अगदी जेव्हा स्त्रोतोरोध असतो, शिरा लहान असतात गर्भाशयातनं बाहेर पडणाऱ्या, आणि या शिरांना जर आपण थोडंसं प्रसारित करून घेतलं, उष्णतेनेही आपण प्रसारण करू शकतो. त्यामुळे या तव्याचा शेक, विशेषतः लोखंडी तवा जो असतो, या लोखंडी तवा तापवायचा, चांगला गरम करायचा, तो उलटा टाकायचा, त्याच्यावर 2-3 चादरीच्या घड्या ठेवायच्या आणि त्याच्यावर पोट पालथं येईल अशा रीतीने त्याच्यावर झोपायचं. म्हणजे मग आपल्या शरीराचं वजन त्या तव्यावर पडतं आणि तव्यातली उष्णता आणि आपलं वजन यामधनं पोटाला व्यवस्थित मसाज होतो. तिथे जरासं वर खाली मागे पुढे असं हलवून घेतलं तरी चालू शकतं. किंवा दुसरा एक शेक घेण्याचा प्रकार म्हणजे बाटलीमध्ये गरम पाणी भरायचं. साधारणपणे 200 मिली 400 मिलीच्या ज्या काचेच्या बाटल्या असतात, ही काचेची बाटली घ्या, प्लास्टिकची बाटली घेऊ नका. त्याला बूज घट्ट लावायचं आणि ती जमिनीवर ठेवायची आणि त्या बाटलीवर आपण रोल व्हायचं. म्हणजे समजा ही बाटली असेल तर त्या बाटलीवर पोट ठेवायचं आणि ती बाटली आपण पोटाने हलवायची, पुढे मागे करायची. म्हणजे पोटाला चांगला व्यायामही होतो, घर्षणही चांगलं होतं, अडकलेले आतले आमासारखे किंवा मलाचे जे काही प्रकार असतात, चिकटा असतो तोही पुढे सरकायला मदत असते, अडकलेलं रज जे असतं तेही पुढे सरकायला मदत होत असते, तिथल्या शिरांचं प्रसरण व्हायला देखील मदत होत असते आणि मग या वेदनेपासून आपण मुक्त होत असतो. या कालावधीमध्ये काहीतरी गोळी घेण्याची सवय लागते. मग कुठेतरी ब्रुफेन घेतली, पॅरासिटामॉल घेतली, डायक्लोफेनॅक घेतली किंवा आणखीन कुठची तरी वेदना कमी करणारी औषधं घेतली. हे असं करून नाही चालणार, कारण ह्या ज्या वेदना कमी केल्या जातात ह्या तात्पुरत्या स्वरूपात वेदना कमी होतात, परंतु त्याचं रूपांतर पित्त वाढण्यामध्ये होतं आणि एकदा हे पित्त वाढलं की मग परत ती ॲसिडिटी सुरू होते. आणि हे वय जे असतं हे पित्त कालातलं वय आहे. 10 ते 15 किंवा त्याच्या पुढे आणखीन एक तारुण्य जे येणार असतं, हा सगळा पित्ताचा काल. कफ काल संपून पित्त काळामध्ये ही मुलगी येत असते आणि त्यामुळे या काळाचा पण विचार करायला पाहिजे. त्यामुळे पित्त शामक असणारं सगळ्यात चांगलं म्हणजे तूप, गावठी तूप, गाईचं तूप. गाय म्हणजे देशी, देशी म्हणजे जिच्या पाठीवर वशिंड आहे अशी गाय, या गाईचं तूप घ्यावं. लोणी घेतलं तरी चालतं. दूध आणि दही या 2 गोष्टींच्या मागे मात्र लागू नये. आईने जबरदस्ती करू नये. या काळात मुलांना दूध आवडत नाही खरं सांगायचं तर. मग उगाच त्याच्यात ते बोर्नविटा, मायलो, कॉम्प्लॉन, माल्टोवा असं काहीतरी घालतात. हे सगळं काही अर्थ नाही याच्यामध्ये, सगळ्या जाहिराती असतात. त्यापेक्षा शतावरीसारखं एखादं औषध घेतलं तरी चालतं. अश्वगंधा पावडर घेतली तरी चालते. बला नावाची एक वनस्पती मिळते, तिची पावडर बाजारात मिळते, ती घेतली तरी चालते. औषधी कंपन्यांची अनेक औषधं मिळतात या कालावधीमध्ये घेण्यासाठीची, परंतु ते वैद्यांच्या सल्ल्याने. औषध म्हटलं की त्याला वैद्यांचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे. स्वतः वैद्यगिरी करू नका किंवा वैद्यूंकडनं औषधं घेऊ नका. हल्ली व्हॉट्सॲपच्या किंवा या फेसबुकच्या किंवा यूट्यूबच्या या विद्यापीठांमधनं भरपूर भोंदू वैद्य तयार झालेले आहेत, स्वयंघोषित वैद्य तयार झालेले आहेत आणि त्यामुळे अशा वैद्यूंपासून सावध राहायचं. उगाचच कुठचे तरी तोडकरी सल्ले ऐकू नका. त्याच्यातनं आपल्या शरीराची आपण हानी करून घेत असतो. जाता जाता तो विषय आला म्हणून मी बोलून घेतलं. एक विषय लक्षात ठेवायचा की आहारावर लक्ष, विहारावर लक्ष म्हणजेच व्यायामाकडे लक्ष आणि तिच्या मानसिकतेकडे लक्ष ठेवायचं. ती चिडचिड होत असते या वयामध्ये आणि मगाशी मी म्हटलं तसं आई हा 1 नंबरचा शत्रू असतो. तर आई हा शत्रू नाही आहे, तिला मैत्रीण बनवा. जी या 10 ते 15 वयोगटातल्या मुली जे व्याख्यान ऐकतात त्यांनी आईला सगळी गुपितं सांगावीत मनातली. आणि हे जे वय असतं ना, हे ज्याला आपण एक गाणं जे आहे ना 16वं वरीस धोक्याचं, हे धोक्याची घंटा खरोखरच इथे वाजणारी असते. कारण इथे हिच्या मानसिकतेचा जर विचार केला तर तिला आपल्या देहाचं खूप कौतुक वाटायला लागतं, तिला आपल्या सौंदर्याचं कौतुक वाटायला लागतं. तिच्यातले जे काही पॉझिटिव्ह सकारात्मक बदल असतात, तिची मैत्रीण तिचं कौतुक करते, तिचा एखादा बॉयफ्रेंड कौतुक करतो आणि मग त्या मैत्रिणींच्या गोष्टींवरनं तिला आपल्यालाही असं वाटतं की आपल्याला एखादा बॉयफ्रेंड असावा. त्या पिक्चरमध्ये कसं, त्या फुलपाखरामध्ये कसं, म्हणजे सिरियल्समध्ये जे दाखवलं जातं हे सगळं खरं वाटायला लागतं, अशी तिची मानसिकता असते. या मानसिकतेतनं तिनं या वयातच बाहेर पडणं आवश्यक आहे. तिचं कौतुक करण्यासारखं हे वय असतं आणि तिचं कौतुक करणाऱ्यांकडे हिचा ओढा जास्ती राहणार आहे. त्यामुळे या वयात खूप मोठा धोका असतो. हे आईवडिलांनी नीट लक्षात घ्या, समजून घ्या. 10 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांवर अगदी वॉच डॉगसारखं लक्ष ठेवू नका, कारण त्याचाही त्यांना राग येत असतो. ही मानसिकता असते. आपण याच मानसिकतेचा तर आपण आता विचार करतो या व्याख्यानामध्ये.
त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवायचं, परंतु आपण लक्ष ठेवतोय ही पाळत आहे असं लक्षात येऊ नये. तिच्या इतक्या सहजपणे तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे कोणी डिटेक्टिव्ह तिच्या मागे सोडण्याची आवश्यकता नाही हां, नाही तर परत तुम्ही या व्याख्यानाचा उलटा अर्थ काढाल. परंतु ती कुठे जाते, तिचं फ्रेंड सर्कल काय आहे, तिच्या मैत्रिणी कशा आहेत, तिचे मित्र कसे आहेत, तिचं फेसबुक अकाउंट कसं काय आहे, कोण कोण तिचे फ्रेंड्स आहेत, यावर जरा लक्ष ठेवायचं. त्यामुळे आईबाबांनी जरा फेसबुक शिकून घ्या, आईबाबांनी यूट्यूब चॅनल काय आहे शिकून घ्या, आईबाबांनी व्हॉट्सअप काय आहे शिकून घ्या. आमच्या काळात असलं काय नव्हतं, आम्हाला याची काय गरज नाही असं म्हणून चालणार नाही आहे. आपली मुलं काय बघतायत, काय शिकतायत, कुठच्या विद्यापीठातनं काय काय ज्ञान मिळतं आहे हे तरी आईबाबांनी शिकून घ्यावं. आणि हे कोणाकडनं शिकून घ्यावं, तर या वयाच्या या मुलींकडनं शिकून घ्यावं. यांच्या गुरु असतात. ह्या सगळ्या आता जे काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, ह्या टेक्नॉलॉजीचे गुरु ते बाप आहेत सगळ्यांचे. म्हणजे तुम्ही पासवर्ड जरी घातलेला असला तरी तो कसा काढायचा ही टॅग त्यांना बरोबर माहिती असते. त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांना नमस्कार करायचा, गुरुस्थानी मानायचं आणि मला बाबा व्हॉट्सअप शिकव, मला फेसबुक शिकव, मला यूट्यूब शिकव, मला हे काय लाईव्ह कसं बघायचं काय जरा सगळं शिकव ना. असं युक्तीने जर सांगितलं, गोड बोलून सगळी कामं करून घ्यायची असतात. आणि हे वय भाळण्याचं असतं. जरा जर तिचं कोणी कौतुक केलं, ते गाणं आहे ना, कौतुक करणारी गाणी जी असतात, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया वगैरे, ही जी गाणी असतात ही अशा वेळेला खूप मोहक वाटायला लागतात. आणि हे जणू काय माझ्यासाठीच गाणं लिहिलं गेलं की काय. मग तो मित्र मला असं म्हणाला, तो कशाला म्हणाला असेल गं, अशा मैत्रिणींकडे चर्चा सुरू असतात. ह्या चर्चांकडे जरा लक्ष ठेवावं आईने विशेषतः. आणि या वयामध्ये या मुलींचे फ्रेंड्स कोण आहेत त्यांचे नंबर तिने आपल्याकडे लिहून घ्यावेत. कोणी आईला सांगतोय हे, आईने लिहून ठेवावेत, आईने नंबर लिहून घ्यावेत. कारण पुढे येणारा काळ कसा असेल हे आपल्याला सांगता येत नाही आहे. ह्या फ्रेंड्समधनं ही वाहत जाणारी जी पिढी आहे हिला सांभाळणं आवश्यक आहे. म्हणून आपण ह्या मानसिकतेचा विचार करतोय. म्हणून फक्त मी ह्या गोष्टी मुद्दाम सांगतोय. तिची मानसिकता अशी असते की मला सगळं माहिती आहे, मला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही, आय एम द ग्रेट पर्सन इन द वर्ल्ड, असं तिची भावना झालेली असते. अशी तिची मानसिकता असते. थोडीशी शिंग फुटायला लागलेली असतात. मग आई जरा काही सल्ला द्यायला लागली की छे तू अगदी मला सारखं सांगण्याची आवश्यकता नाही आहे गं असं सांगते, किंवा तू अगदी गांधळ आहेस, तुला काहीच कळत नाही आहे, अशापर्यंत यांची भांडणं विकोपाला गेलेली असतात. ही मानसिकता असते. ही आईने जरा समजून घेणं आवश्यक आहे. आणि एकदा ही समजून जर घेतलं गेलं तर खूप छान मुलीचं आणि आईचं एक चांगलं नातं तयार होतं. शिकून घ्यायची तयारी पाहिजे, आईची शिकून घ्यायची तयारी पाहिजे मुलींकडनं. या मुलींचे हात असे गगनाला लागलेले असतात. त्यामुळे त्यांना असं पण त्या हवेतनं त्यांना बाहेर काढू नका. त्या हवेला थोडंसं एक आकार वेगळा रूप द्यायला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. ती घरी उशिरा येते का हे बघा. तिचं फ्रेंड सर्कल, ती खूप चिडचिड करणार. घरी आल्यानंतर आदळआपट करायला सुरुवात करणार. तिच्या मनाविरुद्ध काही झालं असेल, तिची मैत्रीण तिला बोलली असेल, मग तिच्या अगदी प्रेमाने ही अशा वेळेला स्पर्शाची गरज असते. इथे आईवडिलांचा स्पर्श महत्त्वाचा असतो. हिचा आणखीन एक शत्रू असतो, तो म्हणजे तिच्या घरातला मोठा भाऊ असेल तर तो शत्रू नंबर 1. कारण या मोठ्या भावाला सुद्धा थोडी समज आलेली असते. आणि या मुलीवर बहीण म्हणून त्याचं प्रेम असतं आणि म्हणून तो लक्ष ठेवत असतो. आणि मग तो त्याची सगळी चुगली जी असते ह्या बहिणीची ती आईकडे करत असतो. आणि मग आई त्याला खुन्नस देऊन त्या मुलीला विचारते, काय गं, कोणाचा फोन होता, कोणाशी बोलत होतीस. हे असं एवढं करण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु सांभाळून घेणं आवश्यक आहे. गोड बोलून बोलायचं, काय गं, कोणाचा फोन होता, काय बोलत होतात, मला पण सांगा ना जरा. या पद्धतीमध्ये जर आपण काय होईल, आपण त्याला सोशल आस्पेक्ट असा जर लक्षात घेतला तर मैत्रिणी तोडायच्या पण नाही आहेत, मैत्री वाढवायचीच आहे, माणसं जोडायची आहेत. पण तोडण्याची भाषा मात्र आईकडनं येता नाही आहे. तिच्यावर फार संशय घेते आई असं त्याला वाटता नाही त्या मुलीला. नाहीतर मग ही मुलगी थोडंसं तुमच्या आईच्या मानसिकतेतनं, आईच्या प्रेमातनं थोडीशी बाहेर लांब जाणारी आहे. आणि मग एक मोठी दरी तयार होते आईमध्ये आणि मुलीमध्ये. ही मानसिकता असते. ती पटकन भांडते का याच्याकडे लक्ष ठेवायचं. जरा एक चूक झाली तर ती लगेच तुमच्या विरोधात बोलणार आहे. समजायचं की तिची हॉर्मोन्स बदलत आहेत. यावेळी तिला फक्त धीर देण्याची गरज असते, एका स्पर्शाची गरज असते. तिच्या डोक्यावरून हात फिरवावा, तिला गालगुच्चा घेतलेला आवडतो, तिला पाठीवर शाबासकी दिलेली आवडते, तिला प्रोत्साहन दिलेलं आवडतं. ही युक्ती वापरायची आईने, वडिलांने आणि मोठ्या भावाने देखील. या वयातनं आपण थोडंसं आता पुढे येऊया. आणि या वयातनं पुढे येणारं जे वय असतं हे प्रत्यक्ष म्हणजे वयवर्ष 15 ते 45 या वयाची जी मानसिकता असते ही मानसिकता थोडीशी मॅच्युअर्ड मानसिकता असते. आता तिला सगळं कळलेलं आहे आणि आपल्याला आता काय काय करायला पाहिजे हे सुद्धा तिला समजलेलं आहे. प्रिकॉशन कशी घ्यायची हे सुद्धा तिला कळलेलं आहे.
त्यामुळे आता तिला वेगळ्या सल्ल्यांची गरज नसते. त्यामुळे मग जे सल्ले तिला दिलेले असतात ते तेवढे पुरेसे असतात आणि त्यामुळे वेगळ्या काय सायकोलॉजिस्टकडे नेण्याची अजिबात गरज नसते. आता आणखीन एक जरा राहिला मागे एक पुस्तक आधार पाहिजे आणखीन पुस्तक लागेल. 6 रिपू आहेत मनाचे. आपण मानसिकतेचा विचार करतोय ना, मग हे षड्रिपू जे आहेत या षड्रिपूंचा विचार करायचा. याच्यामधला सगळ्यात मोठा षड्रिपू जो आहे तो आहे काम. हा षड्रिपू आहे. काम, क्रोध, भय, मद, मोह आणि मत्सर हे 6 रिपू आहेत. यांच्याकडे व्यवहारातनं कसं बघायचं ते आपण आता बघूया. काम हा जो रिपू आहे, आपण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा वयाचा जो आहे, वय वर्ष 15 ते 45, या वयोगटामध्ये देखील या 6 रिपूंविषयी आपल्याला जरा जागरूक राहायला पाहिजे. काम हा रिपू पण मानला आहे आणि पुरुषार्थ पण मानला आहे. षड्रिपू सांगितलेले त्याच्यात पहिला नंबर आहे कामाला दिलेला आहे. काम म्हणजे कामशास्त्रातला काम असं म्हटलं तरी चालू शकेल किंवा सेक्स या स्वरूपातला घेतला तरी चालू शकेल. परंतु काम पुरुषार्थ जो सांगितला आहे हा थोडासा व्यापक अर्थाने सांगितलेला आहे. यूट्यूबवर माझा एक व्हिडिओ आहे, त्या जीवन कशासाठी या व्हिडिओमध्ये आपण या काम या विषयात पुरुषार्थ विषय आपण जरा जास्ती बोललेलो आहोत. तो व्हिडिओ तुम्ही त्यावेळी बघितला तरी चालू शकेल. परंतु काम हा जो काही विषय आहे, सेक्सविषयी तिला जास्ती आकर्षण राहतं. शरीरातले बदल असतात ते म्हणजे ज्याला आपण पूर्वीच्या काळात कसं होतं माहिती आहे, लग्न लवकर व्हायची आणि लग्न लवकर झाल्यामुळे तिला जो कोण पार्टनर आहे तिचा नवरा जो आहे ह्याचं वय थोडंसं जास्ती असायचं, तो मॅच्युअर असायचा, ही वयाने थोडीशी लहान असायची. आणि जुळवून घेताना कसं जुळवून घ्यायचं याची मानसिकता त्या घरात नवीन घरात राहिल्यामुळे तिची पहिल्यापासूनच तयारी झालेली असायची. परंतु आता हे वय 15, 16, 17, 18 लग्न व्हायला आता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच खरं लग्न करायला पाहिजे. म्हणजे सेक्स स्टार्वेशन होत नाही. काम हा जो काही रिपू आहे ह्याचं जर दमन करायचं असेल, ह्याला जर शमन करायचं असेल तर त्याला सेक्स स्टार्वेशन उपयोग होत नाही. म्हणजे काय तर ज्या लैंगिक भावना असतात ह्या भावनांवर कंट्रोल संयम किती ठेवणार, संयम हा सुद्धा एक महत्त्वाचाच भाग असतो. त्यामुळे कुठेतरी विकृतीकडे जाण्याची शक्यता या वयात जास्ती असते. त्यामुळे शक्यतो माझा सल्ला असा राहील ॲज अ वैद्य म्हणून, ॲज अ वडील म्हणून, पालक म्हणून सुद्धा, की मुलींचं वय या वयात आल्यानंतर शक्यतो लवकर लग्न करा. बिफोर सरकारी नियमांच्या विरोधात जाऊन नव्हे, परंतु 18 वर्ष पूर्ण झाली की विवाहाची अनाऊन्समेंट 4 चौघामध्ये करायला हरकत नाही की आता 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हो, म्हणजे 21 वयापर्यंत तिचं लग्न करावं. लग्न झालंच पाहिजे 21 अगदी उशिरात 21पर्यंत झालंच पाहिजे. परंतु आताच्या मुली ह्या करिअरच्या मागे लागलेल्या असतात, व्यवसायाच्या मागे लागलेल्या असतात. स्वतःच्या हिमतीचा कुठेतरी वापर करून त्यांना घ्यायचा असतो. घेतलेल्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा मिळवून घ्यावा किंवा त्याचा आईवडिलांना कुठेतरी फायदा मिळवून घ्यावा अशी त्यांची इच्छा असते. चुकीच्या नाही आहेत ह्या कल्पना, परंतु त्याच्याही महत्त्वाच्या असतात. ह्या शारीरिक गरजा आणि मानसिक समाधान या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे हा जो षड्रिपूतला हा काम रिपू जो आहे ह्याचं शमन दमन हे विवाहानंतर होणार आहे. तोपर्यंत संयमात राहायला, ब्रह्मचर्य पालन करायला शिकवणं आवश्यक आहे आणि हे आपल्याला पुरुषार्थामध्ये शिकवावं लागणार आहे. हे सिलेबसमध्ये नाही आहे. कुठच्याही शालेय अभ्यासक्रमामध्ये संयम कसा राखावा हे शिकवलं जात नाही. आणि यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही उपवास सांगितलेले आहेत. काही उपवास जे सांगितलेले आहेत हे अगदी हरताळकेचा उपवास जो सांगितला आहे, संयम पाहिजे ते. म्हणजे मनावर तुम्ही काही समोर असताना खायचं नाही. ही जी अवस्था असते ही अवस्था यासाठीच असते की तिचा या जिभेवर संयम येतो, इंद्रियावर संयम येतो. जीभ हे इंद्रिय असं आहे की ते ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. त्यामुळे 10 इंद्रियांवर संयम येण्यासाठी फक्त जिभेवर संयम म्हणून उपवासासारखे आपल्याकडे व्रतं सांगितलेली आहेत. आणि ही जी व्रतं आहेत ही निश्चितपणे मनावर संयम आणणारी आहेत. त्यामुळे मानसिकतेमध्ये होणारे बदल व्रताने निश्चितपणे कमी होऊ शकतात. म्हणून वेगवेगळी व्रतं या वयामध्ये करायला सांगितलेली आहेत. मग लग्न झाल्यानंतर देखील काही व्रतं सांगितलेली असतात. त्याच्यात काही आहारात बदल असतात, काही संयम असतं. त्यामुळे ही व्रतं आणि उपवास यांची पण तिने विशेष माहिती करून घ्यावी. या निमित्ताने आपली संस्कृती काय आहे हे समजून येतं. आपले पूर्वज कसे होते, कसे दिवस काढलेले आहेत हेही त्यांना समजून येतं. आजीशी गप्पा गोष्टी या वयात यांनी कराव्यात.
आजींची मतं काय आहेत, पूर्वीच्या काळाचा व्यवहार कसा होता आणि मासिक पाळी कशी पाळली जात होती. आता मासिक पाळी पाळणं आणि न पाळणं ह्या थोड्याशा आत्ताच्या काळानुसारच्या अगदी कळीचा मुद्दा ठरू शकतो. तर मी तर निश्चित सांगेन, वैद्यकीय व्यावसायिक म्हणून असेल, वैद्यकीय मित्र म्हणून असेल, परंतु मासिक पाळी ही पाळलीच पाहिजे. शरीरामधून निघणारे विशिष्ट स्त्राव जे असतात, विशिष्ट गंध जे असतात, म्हणजे ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तन्मात्रांमधनंही व्यक्त होत असतात. केवळ एकाच रजामधनं बाहेर पडतात असं नाही, तर तिच्या दृष्टीमधनं सुद्धा बाहेर पडत असतात, तिच्या स्पर्शातनं बाहेर पडत असतात, तिच्या उच्छ्वासातनं बाहेर पडत असतात. आणि यावर अभ्यास झालेला आहे, यावर चिंतन झालेलं आहे. भारतीय मानसशास्त्र, फक्त भारतीय शास्त्रच असं सांगतं की मासिक पाळी पाळली पाहिजे. अन्य देशातलं मला माहीत नाही, परंतु मला असं माझ्या माहितीप्रमाणे अन्य कोणत्याही देशामध्ये मासिक पाळी पाळली जात नाही. आता जो कोरोनाचा सगळीकडे फैलाव झालेला आहे, या फैलावाच्या दृष्टीने मी मासिक पाळीकडे थोडंसं वेगळ्या अंगाने बघतोय की आपण क्वारंटाईन होणं हे याच कालावधीमध्ये शिकणं आवश्यक आहे. आणि हे 4 दिवस जर आपण क्वारंटाईन तिला ठेवलं तर या कालावधीमध्ये आवश्यक असलेली विश्रांती, जी शारीरिक विश्रांती आहे आणि मानसिक विश्रांती देखील तिला मिळणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी घरं मोठी होती, कुटुंब मोठी होती, त्यामुळे एकमेकांना मदत करणारी माणसं खूप होती. परंतु आज हम दो हमारे दो, किंवा आता हम एक हमारा एक, किंवा हम दो हमारा एक, आता त्याच्याही पुढे जाऊन हम दो सिर्फ दो, अशीही काही कुटुंब आहेत. मर्यादित कुटुंब, मुद्दाम जाणीवपूर्वक मर्यादा स्वतःला ठेवणारी कुटुंब जी आहेत, यांना मात्र या गोष्टींचा भविष्याचा विचार करावाच लागेल. पुन्हा एकदा की आपल्या घरामधली लोकसंख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे, ही धोक्याचा इशारा आहे. आपलं कुटुंब व्यवस्थित चाललं पाहिजे. ज्या घरामध्ये सुखवस्तू घरं जी आहेत, जे स्वतःच्या मुलांचं पोषण अतिशय व्यवस्थित करू शकतात, चांगले संस्कार देऊ शकतात, यांनी आपल्या मुलांवर, मी तर म्हणेन की लोकसंख्या वाढते, ती एका बाजूने नको त्यांची वाढते, ज्यांना उत्तम संस्कार देता येत नाही त्यांची वाढते, परंतु उत्तम संस्कार देऊ शकतोय, उत्तम क्षमता आहे, वैचारिक क्षमता आहे, बौद्धिक पातळी चांगली आहे, अशा घरामधली मुलं संख्या कमी होत चाललेली आहे. ही संख्या वाढली पाहिजे. मुद्दाम या मासिक पाळीच्या संदर्भात विषय आला म्हणून मी फक्त हा विषय पुढे नेतोय. एक गोष्ट मासिक पाळीच्या संदर्भातली सांगायची आहे. आयुर्वेदामध्ये याचे रेफरन्स असे दिलेले आहेत की या रजस्वला अवस्थेमध्ये जर या मुलीने कुठच्या विशिष्ट झाडांना, विशिष्ट अशोकाचं झाड जे सांगितलेलं आहे, या झाडाला जर स्पर्श केला तर तो अशोक फुलण्यापासून थांबतो आणि त्या झाडावर त्याचे विपरीत परिणाम होतात. काही झाडं अशी आहेत की या झाडांना या रजस्वला अवस्थेत स्पर्श करू नये. हिला अस्पर्शा मानलेला आहे, अस्पृश्य नाही, अस्पर्श. हिला 4 दिवस क्वारंटाईन ठेवावं, तिला विश्रांती द्यावी, तिला जे हवं आहे तिचे सगळे लाड पुरवावेत. ह्या 4 दिवसात तिने आंघोळ करू नये असं सांगितलेलं आहे. डोक्यावरनं तर आंघोळ अजिबात करू नये, अंग पुसून घ्यावं, परंतु आंघोळ करू नये, कारण याचा एक वेगळा इफेक्ट या शरीरावर होत असतो. मनाने तर प्रसन्न राहणं आवश्यकच आहे, त्यामुळे तिने पूर्ण विश्रांती घ्यावी. आज जाहिराती ज्या दाखवल्या जातात टी व्हीवरच्या, वेड्यावाकड्या जाहिराती, वेड्यावाकड्या उड्या मारणं, कुठेतरी रॅम्पिंग करणं, कुठेतरी सायकल जोरात चालवणं, कुठेतरी बास्केटबॉल खेळणं, कुठेतरी व्हॅली क्रॉसिंग करणं, हे असले सगळे नको ते प्रकार सगळे दाखवायला लागलेले जाहिरातींच्या माध्यमातून. आणि म्हणे आमचा एक सॅनिटरी नॅपकिन हिला ही सगळं गरज भागवायला पुरेसं आहे. ह्या फक्त एक लक्षात घ्या, ह्या पॅडच्या जाहिराती असतात, या काही खऱ्या नाही आहेत. या पॅडच्या संदर्भात आला म्हणून मी मुद्दाम सांगतो की पूर्वीच्या ज्या काही परंपरेने वापरली जाणारी जी काही सुती वस्त्रांची जी पॅड्स होती, ही अगदी व्यवस्थित धुवून घेतली जात होती. पूर्वी पण काही फार एवढं मोठं इन्फेक्शन असं काही होत नव्हतं. त्यामुळे आपण याही गोष्टींचा विचार करायचा की आज आपली ऐपत किती आहे, या पॅडचा खर्च किती आहे, याचं डिस्पोजेबल कसं करायचं आहे. बरं, याचं जे काही या सगळी पॅड्समधनं जे काही वेस्ट मटेरियल जे तयार होतं आहे, जैविक कचरा जो तयार होतोय, हा बायोडिग्रेडेबल आहे का हे बघणं आवश्यक आहे. माझ्या माहितीनुसार ही सगळी सॅनिटरी पॅड्स, त्याच्यात वापरण्यात जाणारे सगळे फायबर्स जे आहेत, हे कधीही कंपोस्ट होत नाही आहेत, डिकम्पोस्टिंग त्यांचं होत नाही आहे, आणि हे निसर्गाला अडथळा निर्माण करणारे घटक असं एक संशोधन सांगतंय. त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे डायपर्स आणि सॅनिटरी पॅड्स जे आहेत, हे आपण जैवविविधतेला बाधा निर्माण करण्यासाठी आहे. त्यामुळे याची तिला कल्पना द्यावी. कुठे प्रवासात जर वापरायचं असेल तर ते वापरू शकता, परंतु नेहमीच्या येणाऱ्या मासिक पाळीसाठी हे पॅड वापरणंच आवश्यक आहे, अशी काही आवश्यकता नाही आहे. आपण नेहमीच्या जी मलमलचे कपडे असतात, या कपड्यांचं पॅड तयार करून आपण वापरू शकतो. ते धुण्यासाठी वेगवेगळे काढे आहेत. आपण आता कोरोनाच्या
सॅनिटायझर्स जे बनवायचे आहेत त्याच्यात आयुर्वेदात सांगितलेला जो सॅनिटायझर आहे कडुनिंबाचं पानांचा अर्क असेल, करंजाच्या पानांचा असावे, तुळस असेल, गोमूत्र असेल किंवा हळदीसारखी काही औषधं आहेत, या सगळ्या काढ्यांमधनं ही जर वस्त्र बुडवून घेतली. केरळमध्ये आज मेडिकेटेड क्लॉथ्स विकत मिळतात, मेडिकेटेड वस्त्र, आणि हे सगळे काढ्यांमधनं बुडवून काढलेली असतात. तुम्ही वेबसाईटला, केरळ ही आयुर्वेदाची मोठी हब आहे आणि त्यामुळे या केरळमध्ये काय काय चाललं आहे निदान यावर तरी आपण लक्ष ठेवावं आणि तिथे जसं चाललं आहे तसं आपण आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मग केरळमध्ये जशा पद्धतीने आयुर्वेद रुजला आहे तसं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आयुर्वेदाचा प्रसार प्रचार या पद्धतीने या वयामध्ये देखील करू शकतो. विषय होता की आपण सॅनिटरी पॅड्स जी वापरतो आहे, ही जी कॉटनची वापरणार, मलमलची वापरणार, ती सगळी औषधांनी, या औषधी काढ्यांनी धुवून जर वाळवली तर त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे या वयामध्ये घ्यायची जी काळजी आहे, ही काळजी आपण म्हटलं की मानसिकता जी आहे, या मानसिकतेचा विचार जर केला तर वास्तवाचं भान तिला करून देणं आवश्यक आहे. किंवा युक्ती वापरून तिला क्वारंटाईन होण्यासाठी आणखीन एक आता विषय, माझ्या एका मैत्रिणीने मला हा प्रश्न मागे एकदा विचारलेला होता की आज माणसांना राहायला जागा नाही आहे, फिरायला जागा नाही आहे, मग तू सांगतोयस त्या पद्धतीमध्ये तिने क्वारंटाईन घरात कुठे व्हावं, 2 रूम ब्लॉक जर आमचा असेल. पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण अन्नपदार्थांचा स्पर्श आपण तिचा टाळू शकतो, कपड्यांचा स्पर्श टाळू शकतो. जेवढं शक्य आहे तिने स्वयंपाकघरापासून लांब राहावं, ओट्यापासून लांब राहावं, फ्रीजपासून लांब राहावं, पिण्याच्या पाण्यापासून लांब राहावं. एवढं तरी आपल्याला जरी करता आलं तरीसुद्धा मला वाटतं की बऱ्यापैकी आपण हे जंतू संसर्ग किंवा संसर्गजन्य आजार आपण टाळू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग आज जे समाजात वाढलेले दिसत आहेत. आज विचर्चिका नावाचा आजार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. इचिंग, ज्याला आपण गजकर्ण म्हणतो, हा एक आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ह्याचा थेट मासिक पाळीशी संबंध अशातला भाग नाही आहे, परंतु रक्तशुद्धी आणि रक्ताचे अवरोधजन्य व्याधी जे आहेत आणि स्पर्शजन्य व्याधी जे आहेत यामध्ये हे व्याधी येतात. त्यामुळे मग घरामध्ये या तुम्हाला सांगतो की हे फक्त भारतातच चाललं आहे अशातला भाग नाही आहे. अमेरिकेमध्ये देखील आता असा विचार व्हायला लागलेला आहे की महिन्यातनं 4 रविवार सुट्टी द्यायच्याऐवजी ते मासिक पाळीचे 4 दिवस जर या महिलांना सुट्टी जर दिली तर त्या निश्चितपणे चांगली विश्रांती घेऊ शकतील. हा आता अमेरिकेतला ट्रेंड आहे, जर्मनीमधला ट्रेंड आहे, रशियामधला ट्रेंड आता येतोय. आपण भारतातल्या रूढी परंपरांवर आपण नावं ठेवतो. काही संस्था यासाठी मुद्दाम काम करतात की भारतीय संस्कृती कशी घाणेरडी आहे आणि कशी स्त्रियांना बाजूला ठेवते, शिक्षणापासून बाजूला ठेवते किंवा नको ते शिक्षण देते, त्यांच्यावर बंधनं लादते, असे सांगणाऱ्या जी काही गडबड करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. इथे आरोग्याचा संबंध आहे. हे आरोग्य हे क्वारंटाईन स्वरूपामधलं आहे. त्यामुळे आपण जसं स्मशानातनं आल्यानंतर क्वारंटाईन होतो, आंघोळ केल्याशिवाय आत येत नाही, न्हाव्याकडनं आल्यानंतर क्वारंटाईन होतो, आंघोळ केल्याशिवाय आत येत नाही, किंवा हॉस्पिटलमधनं आल्यानंतर आंघोळ करतो आणि मगच आत येतो. हे जे वेगवेगळ्या स्पर्शांमधनं येणारे जीवजंतू जे आपल्या घरामध्ये आहेत, बाहेरनं कुठनं आलो तर हातपाय धुतल्याशिवाय आत यायचं नाही, हातपाय धुतल्याशिवाय जेवायचं नाही, आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जायचं नाही, आंघोळ केल्याशिवाय नवीन वस्त्र नेसल्याशिवाय देवघरात जायचं नाही, ह्या सगळ्या क्वारंटाईनच्या पद्धती आहेत. त्याच्यात मासिक पाळी हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे, हा विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे या वयामधला तिला युक्तीने हे क्वारंटाईन व्हायला आपल्याला शिकवलं पाहिजे. नाहीतर 14-14 दिवस राहा क्वारंटाईन, त्याच्यापेक्षा हे 4 दिवसाचं क्वारंटाईन खूप चांगलं आहे. तामसी आहार अजिबात घेऊ नका. कोणत्याही कारणासाठी औषधं घ्यायची नाही. मी औषधं म्हणतोय ही मासिक पाळी पुढे जाण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी. एका बाजूने भारतीय संस्कृतीतल्या सणांवर ही मंडळी टीका करतात, टीकाकार जे असतात ते, आणि एका बाजूने सांगतात की हे सण सगळे साजरे करा आणि काही नाही, तुम्ही मासिक पाळी असताना देखील तुम्ही गणपतीची पूजा करू शकता किंवा हे काही करण्याची आवश्यकता नाही आहे. एक लक्षात घ्या, भारतीय संस्कृती अत्यंत श्रेष्ठतम संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये सांगितलेले सगळे सोवळ्याचे जे प्रकार आहेत हे अत्यंत आदर्श प्रकार आहेत. एक दिवस जर्मनीमध्ये संशोधन होईल, ते लोक जेव्हा आपल्याला सांगतील ना तेव्हा आपल्याला भारतीय संस्कृतीचं महत्त्व कळेल. हे दिवस आता यायला लागलेले आहेत ह्या कोरोनामुळे. नीट लक्षात घेऊया आणि आपल्या संस्कृतीचा पुन्हा एकदा आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करूया. कोणत्याही सणासमारंभामध्ये मासिक पाळी असलेल्या मुलींनी जाऊ नये, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा समाजाच्या दृष्टीने आणि तिच्या वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठच्याही म्हणजे त्या निदान त्या 4 दिवसामध्ये खेळाच्या प्रॅक्टिसला नको, रनिंगला नको, कॉम्पिटिशनमध्ये कुठच्या भाग घ्यायला नको, ज्याच्यावर शरीरावर लोड येणार आहे अशा पद्धतीने
पद्धतीचे कुठचेही, आता एखादी वक्तृत्व स्पर्धा असेल तर तिथे जायला हरकत नाही, गायन स्पर्धा असेल जायला हरकत नाही, परंतु लांब उडीची किंवा थाळी फेक करण्याची स्पर्धा असेल, सायकलिंगची स्पर्धा असेल, वरनं जम्पिंगची अशा स्पर्धांमध्ये हिला भाग घ्यायला देऊ नये. या मताचा अगदी निश्चितपणे मी आहे असं म्हटलं तरी चालू शकेल. औषधांमधला एक विषय असा एक सांगायचा आहे मला की मासिक पाळी पुढे जाणारी सगळी औषधं जी आहेत ही थेट गर्भाशयावर, थेट ओव्हरीजवर, थेट ग्रंथींवर काम करणारी आहेत. आणि हे सगळे आजार जे असतात हे आजार ह्या गोळ्यांमुळेच वाढतात, पित्त वाढतात. मासिक पाळीच्या संसर्गाने कोणते रोग पसरतात असं काही जण विचारू शकतील. मासिक पाळी दर महिन्याला येते, व्हायरस आणि बॅक्टेरिया त्याच्यात कुठे असतात, त्याच्यामध्ये नसतात, परंतु सेकंडरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस मात्र निश्चितपणे जास्ती असतात. घामामधनं येऊ शकतात, उच्छ्वासातनं येऊ शकतात. त्यामुळे मासिक पाळी ही आता त्याचा आणखीन एक क्रॉस क्वेश्चन येऊ शकतो की अनेक देशांमध्ये मासिक पाळी पाळली जात नाही, तिथे व्हायरल इन्फेक्शन कुठे होत नाही. ते आपल्याकडे जे सांगितलेलं आहे त्या आपल्या देशाचा विचार करून, आपल्या ऋतुमानाचा विचार करून आपल्याला काही बंधनं पथ्य सांगितलेली आहेत, ती पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा. ह्या ज्या इंग्लिश गोळ्या ज्या आहेत पाळी पुढे जाण्यासाठी, लवकर येण्यासाठी, या गोळ्या घेऊ नका. यांनी सगळं सायकल डिस्टर्ब होतं, याचा परिणाम स्त्रीबीज तयार होण्यावर होतो आणि नंतर मग अनापत्यता हा व्याधी आज खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय. अनापत्यता म्हणजे मूल न होणारी. आज माझ्याकडे येणाऱ्या 100 पेशंटमध्ये 14 ते 15 जोडपी आहेत ज्या जोडप्यांना मूल होत नाही आहे म्हणून सांगायला येत आहेत. एका बाजूने भारताची लोकसंख्या खूप वाढती आहे, परंतु दुसरी बाजू मात्र ही तेवढीच गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे की मूल न होणारी जोडपी संख्या देखील वाढत आहेत. स्त्रीबीजच तयार होत नाही आहेत, शुक्रजंतूंचं प्रमाण कमी होतं आहे, शारीरिक संबंध ठेवायला सवडच होत नाही आहे, वेळच होत नाही आहे आणि त्यामुळे पुढची पिढी ही खूप कमी होत चाललेली आहे. मी मध्यंतरी एका शाळेमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो, तिथल्या पटसंख्या जी लिहिलेली होती आमच्या शाळेत एकूण मुलं किती, तर त्या शाळेमधली पहिलीपासून 7वीपर्यंतची सगळी मुलं मिळून 50 मुलं होती. गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या एका वर्गात मुळे आम्ही 50 मुलं होतो. आज 7 वर्गातल्या अ ब स क ड असे वर्गच नाही आहेत. म्हणजे मला आठवतं की 8वीत आमचे 9 वर्ग होते 8वीचे, एवढी संख्या 8वीतल्या मुलांची होती. आज 8वीतल्या मुलांची वर्गसंख्यासुद्धा कमी होत चाललेली आहे, शिक्षकांची संख्या कमी होत चाललेली आहे. याचा संबंध मूल होण्याशी आहे, पाळीशी आहे, तिच्या मानसिकतेशी आहे. आज मानसिकता या वयातली मुलींची अशी चाललेली आहे की आम्हाला मूल झालं नाही तरी चालेल, ही मोठी गंभीर गोष्ट आहे. मध्यंतरी माझ्याकडे एक जोडपं आलं, तिला मी हे सगळं सांगत होतो की ही अशी औषधं घेऊ नका, ह्याने पुढे गंभीर परिणाम आणि तुला मूल होण्याशी संबंधित, लग्न झालेली मुलगी आहे तर ती मूल होऊ शकत नाही, तुला अशी परिस्थिती काही वेळा येऊ शकते, इतकं तुझा त्या औषधांचा ब्लॉक या आतल्या अवयवांवर बसू शकतो, इतकी डेंजर औषधं आहेत. परंतु तिला ती काही मान्य करण्याच्या मूडमध्ये नव्हती. तिने उलटा मला प्रश्न विचारला की मूल झालं नाही तरी चालेल, आम्ही म्हणे दत्तक घेऊ मुलं. इथपर्यंत मुलींची मानसिकता येऊन पोचलेली आहे. आज या मानसिकतेचा आपल्याला विचार करायचा आहे, म्हणून मी मुद्दाम हा एक प्रश्न ओपन करून ठेवतो की मुली या मानसिकतेमध्ये आलेल्या आहेत की आम्हाला मूल झालं नाही तरी चालेल, आम्ही ॲडॉप्ट करू. अरे पण दत्तक घेण्यासाठी तरी मुलं दत्तक, कोणाकडे तरी मुलं व्हायला पाहिजेत तर तुम्ही दत्तक घेऊ शकणार आहात. लक्षात घ्या की ही पुढची गंभीर समस्या आहे की मुलं कमी होणारी आहेत, संख्या कमी होते आणि ही भारताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण आता वयाचा 3रा टप्पा घेऊया, मेनोपॉज एज, पाळी जायचं वय जे आहे. ह्या वयातले 2 प्रकार आपल्याला दिसू शकतात, एक प्री मेनोपॉझल आणि पोस्ट मेनोपॉझल. म्हणजे वयवर्ष 45 ते 55 हा जो वयोगट आहे त्याच्यात 45, आता पाळी 40व्या वर्षी पण जाते. हां, जाता जाता आणखीन एक विषय सांगतो, हा विषय आणखीन गंभीर आहे. या वयामध्ये काही बायकांना खूप त्रास असतो, ब्लिडिंग खूप होत असतं, पोटात खूप दुखत असतं. मग कुठेतरी सोनोग्राफीचा सल्ला दिला जातो. सोनोग्राफी केल्यानंतर असं लक्षात येतं की तुमच्या गर्भाशयामध्ये गाठी आहेत झालेल्या, फायब्रॉईडच्या गाठी आहेत, हे कदाचित रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. आता आपण तो फायब्रॉईड कापून टाकूया किंवा पूर्ण गर्भाशयच कापून टाकूया. वयवर्ष 35-38 या वयोगटातल्या मुलींना असे सल्ले दिले जात आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि जेव्हा असं गर्भाशयच काढून टाकलं जातं तेव्हा तुम्ही फक्त एक अवयव काढून घेताय, पण त्याच्या मागची जी यंत्रणा सगळी मेंदूपासून सगळी हॉर्मोन्स जी आहेत, सिक्रेट होणारी सगळ्या ग्रंथी ज्या आहेत, ह्या ग्रंथी आपण काढू शकत नाही आहोत. ह्या ग्रंथीची कामं तशी सुरू राहतात आणि त्याचे रिव्हर्स फ्लो जो बसतो हा जास्ती धोकेदायक असतो. जसं वाहती नदी असेल, वाहती नदी जिथे जाऊन धरणाला अडकते त्या नदीचं पाणी तिथे अडकतं आणि ही नदीचं पाणी तिथे तुंबतं, तिथनं ते परत मागे येतं आणि नको तिथे जाऊन घुसतं.
ही गडबड जी असते अशीच गडबड या गर्भाशयामध्ये देखील होऊ शकते. या वयात 38व्या वर्षी जेव्हा मासिक पाळी सुरू आहे, स्त्रीबीज होणं सुरू आहे, या वयामध्ये जेव्हा आपण गर्भाशयच काढून टाकलं जातं तेव्हा बाहेर पडणारा रजाचा स्त्राव जो असतो याला आउटलेट मिळत नाही आणि मग हे रज अवरोध निर्माण होतो आणि त्याच्यातनं वात प्रकोप होतो, पित्त प्रकोप होतो, मनावर परिणाम होतो आणि मग अस्वस्थता, धडधड, मग त्याचं रूपांतर अन्य रोगांमध्ये होतं आहे. आता हे सगळं शरीरातनं बाहेर टाकायचं आहे पण शरीराला एक्सक्रिटरी ऑर्गनच मिळत नाही आहे. मग शरीर काय करतं, कोणत्या तरी सिस्टीममध्ये गाठ तयार करतं आणि तिथे विशेषतः स्तनामध्ये गाठ तयार करून ठेवतं आणि तिथे हा सगळा रजाचा संचय दुसऱ्या रूपामध्ये करून ठेवला जातो. हा माझा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे मग या ठिकाणी होणाऱ्या सगळ्या ज्या गाठी असतात ह्या गर्भाशय काढून टाकल्यानंतरचे हे दुष्परिणाम असतात किंवा ह्या औषधं घेतली जातात, चुकीची औषधं घेतली जातात, त्याचेही दुष्परिणाम असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गाठी वाढणं आणि गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया करणं हे जरा जास्ती धोकेदायक, हे फॅड झालेलं आहे, नको ती कटकट असं वाटतं. म्हणून आपण ते गर्भाशयच काढून टाकण्याचा सल्ला डॉक्टरांचा मानतो आणि पुढची मात्र उरलेली जी 50 वर्ष असतात ही मात्र फार कष्टदायक असतात. कारण नंतर ह्यांची जाडी वाढते, स्थूलता येते, पोट सुटायला लागतं, कंबर सुटायला लागते, कंबरदुखी सुरू होते, पाठदुखी सुरू होते, मानदुखी सुरू होते आणि काही केल्या चैन पडत नाही, घामाचं प्रमाण वाढत जातं आणि हे सगळे स्थूलरोगी व्हायला लागतात आणि मग त्याच्यातनं आणखीनही पुढच्या रोगांची, मग डायबिटीस आहे, हृदयरोग आहे, हे सगळे आजार हे ठरलेलेच आहेत. मग या सगळ्या वरच्या अवयवांचा आकार वाढल्यामुळे वजन वाढतं, ते गुडघ्यावर दाब येतो, मग गुडघेदुखी सुरू होते. वयाच्या 42व्या वर्षी सुरू झालेली आहे गुडघेदुखी आत्ता. आणि मग ही गुडघेदुखी मग आता काय डॉक्टरांकडे गेलात, ऑर्थोपेडिक डॉक्टर सांगणार एका गुडघ्यावर दुसरा गुडघा आपण ऑपरेट करून देतो, आणखीन काही विशिष्ट कन्सेशन देऊन पॅकेजमध्ये. सावध राहणं आवश्यक आहे. हे एक चक्र जे आहे ना, दुष्टचक्रातनं तुमची सुटका होत नाही, एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं सगळं सुरू झालं आहे. ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे की देवाने जे अवयव दिलेले आहेत याचा विशिष्ट निश्चितपणे हेतू काहीतरी असणार आहे आणि हा हेतू जर आपण लक्षात घेतला नाही, शरीराच्या नियमांच्या विरोधात जाऊन जर काम करायला लागलो, येणारा रजस्त्राव गोळ्या घेऊन थांबवायला लागलो 4-4 दिवस, 8-8 दिवस, मग निमित्त काय, आम्हाला टूरला जायचं आहे, निमित्त काय आमच्या घरात धार्मिक कार्य आहे, निमित्त काय आमच्या घरात जेवण करायला बाई येणार नाही आहे, निमित्त काय की आम्हाला फॅमिली गेट टुगेदर करायचं आहे, हे अशा निमित्तांमधनं आपण जेव्हा स्त्रोतोरोध, अवरोध मुद्दाम निर्माण करून घेतोय आणि हे निश्चितपणे पुढे कॅन्सरचं कारण असू शकतं. ह्या सगळ्या गोळ्यांच्या सर्च तुम्ही गुगलला सर्च करून बघा, मग ती तुमची कुठलीही गोळी असू देत, मासिक पाळी पुढे जाणारी किंवा लवकर येणारी जी गोळी आहे या गोळीला तुम्ही गुगलला सर्च करून बघा, मग त्याच्यात लक्षात येईल की इट मे लीड टू कॅन्सर. ह्या सगळ्या ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यात त्या मग रक्त पातळ करणारी औषधं काही दिली जातात, कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं दिली जातात आणि मग हे ओव्ह्युलेशन काही होत नाही आणि मग IVF आणि ह्या सगळ्या मार्गांचा वापर केला जातो. सावध राहणं आवश्यक आहे की गर्भाशय अत्यंत नाजूक अवयव आहे. याचा संबंध स्तनांशी येतो, याचा संबंध थायरॉइडशी येतो, याचा संबंध डायबिटीसशी येतो, याचा संबंध हृदयाशी येतो, याचा संबंध मनाशी येतो, मनाचा संबंध सगळ्या ग्रंथींशी येतो. त्यामुळे हे नुसता एक अवयव काढून टाकला म्हणजे आपली समस्या मिटली असं नाही, तुम्ही आणखीन 15 समस्यांना जन्म देणार आहात. त्यामुळे देवाने दिलेला अवयव जो आहे हा शेवटपर्यंत तसाच ठेवायचा आहे. का काही कुजत नाही आहे, काही ग्रंथींची वाढ होत नाही आहे. नियमितपणे व्यायाम करा, नियमितपणे आहार ठेवा, संध्याकाळी 7च्या आत जेवा की तुम्हाला मेनोपॉझल सिंड्रोम जे दिसतात त्याच्यातनं तुम्ही निश्चितपणे बाहेर पडू शकता. इथेही तेल तुपाचा वापर जास्ती करायचा आहे, इथेही शेक तुम्हाला घ्यायला पाहिजे, इथेही तुम्हाला विश्रांतीची गरज आहे नोकरी म्हणून इथनं धावतात विरारपासून VT पर्यंत. हे चक्र जे आहे ना, निदान या 4 दिवसामध्ये तरी कंपल्सरी तुम्ही अर्धपगारी राहिला तरी चालेल, पण मी म्हणेन ह्या वयामध्ये तुम्हाला पूर्ण विश्रांती पाहिजे. पुढचं 50 वर्षांचं आयुष्य मी तुम्हाला प्लॅनिंग करून सांगतोय. ह्या 2-4 वर्षांचा अगदी आता रिटायरमेंटला 2 वर्ष शिल्लक राहिली आहेत, हो या 2 वर्षांचा विचार करू नका, पुढचं अख्खं आयुष्य तुमचं तुम्हाला काढायचं आहे. नाहीतर मिळवलेले सगळे पोटाला पीळ देऊन बचावलेले जे पैसे आहेत ना, बचत केलेले जे पैसे आहेत हे सगळे तुम्ही एक दिवस डॉक्टरला देणार आहात. मग आज कुठचं तरी गर्भाशय काढून टाकेल, कोणीतरी गुडघा बदलून टाकेल, कोणीतरी मणकाच कापून टाकेल, कोणीतरी गळाच कापून टाकेल, थायरॉइडचे ऑपरेशन करतील. या सगळ्या प्रकारातनं बाहेर पडण्यासाठी विचार करायला पाहिजे, स्थिरता आली पाहिजे. कारण हे जे वय असतं हे अत्यंत अस्थिर वय आहे. मेनोपॉझल एज, प्री मेनोपॉझल ते पोस्ट मेनोपॉझल ह्या पूर्ण हॉर्मोन डिस्टर्ब झालेली असतात. गर्भाशय आपोआप संकुचित होत आलेलं असतं. फूल जसं फुलत असतं ते फूल आपणच मावळत येतं आणि त्याचं निर्माल्य होतं. म्हणजे कळी ते निर्माल्य या वयाचा आपल्याला जर विचार करायचा असेल तर ह्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर येणाऱ्या मानसिकतेला आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. ही जी शेवटचे जे वय आहे मेनोपॉझल
पोस्ट मेनोपॉझल या वयामध्ये काय होतंय, मानसिकता खूप बदललेली असते, भावनिक बदल खूप झालेले असतात, ही अत्यंत अस्थिर झालेली आहे, छाती तिच्या धडधडतंय, तिला खूप घाम येतोय, अचानक तिला ओरडावंसं वाटतंय किंवा खूप रडावंसं वाटतंय, पण आधारासाठी माणूस कोणी नाही आहे. बरोबर, अशा वेळेला तिची काय परिस्थिती असेल याचाही पुरुष म्हणून सगळ्या पुरुष वर्गाने विचार करायला पाहिजे. मुलांनी तिचा या वयाचा विचार करायला पाहिजे आणि तिला निश्चितपणे मानसिक आधार द्यायला पाहिजे की तुझ्यामध्ये हे जे बदल होत आहेत हे हॉर्मोन्समुळे होत आहेत, तू घाबरू नकोस, आम्ही सगळी फॅमिली तुझ्याबरोबर आहोत. हा भक्कम आधार जेव्हा तिला मिळेल तेव्हा तिच्या या मानसिकतेतनं ती निश्चितपणे बाहेर पडू शकते. ती अस्वस्थ असणार आहे, तिला कोणाच्या तरी आधाराची गरज हवी असते, तिला कोणाच्या तरी सल्ल्याची गरज हवी असते, तिला मी हे करू की हे करू, ती अत्यंत चंचल द्विधावस्थेमध्ये असते, संभ्रमित अवस्थेमध्ये असते. त्यामुळे तिला एक फर्म सल्ला देणारी एक खात्रीची मैत्रीण तिने आपल्याकडे मिळवून ठेवावी. एक खात्रीचा हक्काचा माणूस जो नवरा असू शकतो, जो सासू असू शकते, जो सासरा असू शकतो, यांच्याशी संबंध, प्रेमाचे संबंध. आणि यासाठी सूर आणि ताल ह्या दोन गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. आपलं बोलणं इरिटेटिंग तर होत नाही आहे ना, दुसऱ्यांना फार त्रास देणारं तर होत नाही आहे ना, याचाही तिने विचार करावा. आणि आपल्या मनाला आपलं काय म्हणूया आपण त्याला, जे एक वर्षाचं जे आयुष्य राहणार आहे या मेनोपॉझल एजमध्ये फिरणारी जी मानसिकता आहे याच्यात तिने स्वतःला स्थिर ठेवावं, स्वतःला कुठच्या तरी छंदामध्ये गुंतवून घ्यावं. मध्ये गायन असू देत, मग ते पुस्तक वाचन असू देत, ते एखाद्या मुलाची शिकवणी घेणं असू देत, किंवा बाहेर फिरायला जाणं असू देत, किंवा काउन्सिलिंग करणं असू देत, किंवा चित्रकला असू देत, काहीही, रांगोळी शिकवा. जे जे आपल्याकडे कलागुण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. आता जे पूर्वीच्या काळात जे लहानपणीचे जे खेळ होते, विशेषतः आचीपाचीचा खेळ होता किंवा बांगड्यांचा खेळ होता, हे छोटे छोटे खेळ आहेत. हे खेळ पुढच्या पिढीला शिकवावेत, या पिढीमध्ये रममाण व्हावं, आपलं मन दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवावं, आहारात जो 1-2-4 वेगळे प्रकार करावेत. आणि जर आपल्याला ज्याच्यातनं मानसिकता आपली स्थिर राहत असेल असं कोणतंही काम करावं. काहीच नसलं, जर विश्वास असेल देवावर, देवाचं स्मरण करावं, नामस्मरण करावं, कुलदेवीचं स्मरण करावं. आपल्याकडे ह्या लक्ष्मी, ह्या स्त्री देवतांचे कितीतरी प्रकार सांगितलेले आहेत. आपल्याकडे महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे, महाकाली आहे, म्हणजे एक सत्वगुणात्मक आहे, रजोगुणात्मक आहे, तमोगुणात्मक आहे. मी ज्या फेजमधनं जाते त्या फेजमधल्या आपले ते जे तमोगुण जर वाढला असेल तर आपण सत्वगुणाचे उपगुणी काली. हां, नमस्कार. काही टेक्निकल प्रॉब्लेम होते, त्याच्यात आपण डिस्कनेक्ट झालेलो. आता आपण पुन्हा कनेक्ट होतोय. शेवटची 5 मिनटं मी फक्त तुमची घेतोय. या वाइंड अप मी करणार आहे. हे जे वय असतं या वयात देखील आपल्याला व्यायामाचा विचार करायला लागेल. मी जो अगदी सुरुवातीला सांगितलं व्यायाम, हेच 2 व्यायाम महत्त्वाचे आहेत. एक लोटांगण आणि दुसरी प्रदक्षिणा. जमलं तर सूर्यनमस्कार घाला. मानसिकता स्थिर राहण्यासाठी समंत्र सूर्यनमस्कार घाला. मग समंत्र सूर्यनमस्कार बायकांनी घातले तर चालतात का? हो, चालतात. ओम लावू नका, श्री लावा आणि म्हणा. ओमचा गर्भाशयावर परिणाम होत असतो, रक्ताभिसरणावर परिणाम होत असतो. त्यामुळे ओम न म्हणता हे आता का असं प्रश्न विचारू नका. याचं संशोधन झालेलं आहे, अनेक वेळा आपली चर्चा झालेली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, ते उत्तमच आहे, आदर्श आहे, विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. उगाच कोणाच्या तरी नादी लागून ह्या असल्या आपल्या परंपरांवर आपण टीका करतोय, हे थोडंसं आपण बंद करणं आवश्यक आहे. चुकीचं डाएट प्लॅन स्वतःला घेऊ नका. जेव्हा भूक लागते तेव्हा जेवा, तहान लागते तेव्हा पाणी प्या. जेवणात तेल तूप भरपूर वापरणं आवश्यक आहे. एकटेपणाची भीती वाटत असेल तर मी सांगितलं, कुठची तरी मैत्रीण किंवा कुठचा तरी मित्र, खात्रीचा नातेवाईकसुद्धा आपल्याला चालू शकतो. काहीच जमलं नाही, पेन घ्या, कागद घ्या आणि त्या कागदावर जे तुमच्या मनात येतं आहे ते लिहून काढा. माझा नवरा असाच आहे, माझी मुलगी अशीच आहे, माझ्याकडे लक्षसुद्धा देत नाही. आपल्या मनातली मळमळ जी आहे ही कागदावर उतरवून काढा. नंतर कागद जाळून टाका, दाखवसुद्धा नका कोणाला, पण तुमच्या मनातलं येऊ देत बाहेर. ह्याला मी मानसिक वमन असं म्हणतो. मनामध्ये जो विचारांचा कोंडमारा झालेला आहे त्याला जर आपण बाहेर व्यक्त केलं नाही तर याचा कुठेतरी स्फोट होतो, आणि हा जो स्फोट असतो हा पुढे जाऊन भविष्यातला नवीन आजाराची सुरुवात असू शकते. त्यामुळे आपल्या मनाला ओळखायचं आणि ह्या अवस्थेतनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी, स्वतःला स्थिर करण्यासाठी अत्यंत चांगले प्राणायाम आहेत, काही ध्यानाचे प्रकार आहेत, शवासनासारखे काही प्रकार आहेत, हे तुम्ही करू शकता. इंद्रियांचं ध्यान आहे. आता यूट्यूब चॅनलला दामले उवाच्यामध्ये आपण इंद्रिय ध्यान सांगायला सुरुवात केलेली आहे. या ध्यानांचा वापर करा. त्यामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत यांचा आपण योग्य रीतीने जर वापर केला तर हे जे होणारे आजार आहेत
या आजारांमधनं आपण निश्चितपणे बाहेर पडू शकतो. हे सगळे आजार जे आहेत मनातनं निर्माण झालेले आजार आहेत. आपणच मनाला बिघडवलेलं असतं. एक वाक्य लक्षात ठेवा, गोंदवलकर महाराज आपल्या प्रवचनात असं म्हणतात की परिस्थिती कधीही बदलणारी नाही आहे. तुमच्या आजूबाजूची माणसं कधीही बदलणारी नाही आहेत. ही माणसं अशीच तुम्हाला छळण्यासाठीच जन्माला आलेली आहेत असं समजून चला. तुम्हाला त्याच्यात सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला बदलणं आवश्यक आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या दिदींनो, जे जे तुम्हाला नातं माझ्याशी निर्माण करता येईल त्या नात्यात जाऊन माझ्याशी संवाद साधायचा असेल तर मी तुम्हाला निश्चितपणे एवढंच सांगेन की परिस्थिती कधीही बदलणार नाही आहे. मनस्थिती बदलला की सगळं जग बदलेल. तुम्ही एकदा बदलायला सुरुवात केलीत सगळं जग तुमच्यासाठी बदलायला तयार होईल. कारण मातृशक्ती, स्त्री शक्ती या भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड मोठी सांगितलेली आहे. मनुस्मृतीमध्ये तर एका ठिकाणी इतकं स्पष्ट म्हटलेलं आहे की जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे देवतासुद्धा येत नाहीत. आणि ह्या सगळ्या क्रिया ज्या असतात ह्या निष्फळ ठरतात. ह्या स्त्री शक्तीला वंदन करतो. आणि मी माझे विचार तुमच्यासमोर मांडायला मला जी संधी दिली आयुर्वेद सोशल या ग्रुपने, या फेसबुक चॅनेलने, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. विशेषतः शुभम कुलकर्णी वैद्य यांनी जी फार मेहनत घेतली त्यासाठी त्यांचे आभार. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार. जर काही शंका असतील, शंका असणारच आहेत कारण शंका होण्यासारखंच मी बोललो आहे. काहीतरी मनात प्रश्न, काहीतरी चालना, काहीतरी चिंतन, कुठेतरी मनन होणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो की आयुर्वेद आणि आपल्या संस्कृतीविषयी निश्चित अभिमान बाळगा. आपल्या देशामध्ये जे काही ऋषीमुनी होऊन गेले, मग आपल्याकडे अरुंधती, गार्गी, मैत्रेयी इतक्या सगळे विद्वान विदुषी होऊन गेलेले आहेत. त्यांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, हा जो वारसा आहे, वेदांचा वारसा आहे, हा आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. आपल्या मनात गैरसमज आहेत कारण आपल्याला अभ्यास नाही म्हणून गैरसमज आहेत. विवेकानंद म्हणतात ज्ञानी व्हा म्हणजे तुमच्या मनातला विचारांचा अंधकार जो आहे हा निश्चितपणे नाहीसा होईल. वाचन करूया. यासाठी रोज एक पुस्तक वाचायचा सराव ठेवूया. अजून आपल्याला महिनाभरात कदाचित क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. मानसिक तयारी ठेवूया. कदाचित उद्या क्वारंटाईन जर संपलं तर आपण उद्यासुद्धा एकमेकांना भेटू शकतो. परंतु जोपर्यंत आपण अलगीकरणामध्ये आहोत तोपर्यंत याचा फायदा घेऊया. आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी या सगळ्या मीडियाचा योग्य रीतीने जर वापर केला, पुस्तकांचा वापर केला तर आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये आपण भर घालू शकतो. कारण आपलं वय 50 उलटून गेलेलं आहे असं समजून चालूया. पुढची 50 वर्ष शिल्लक आहेत. जे काय झालं, ग्लास अर्धा आहे तो रिकामा आहे असं म्हणू नका, अर्धा भरलेला आहे असं म्हणा. म्हणजे या सकारात्मक भूमिकेकडे जेव्हा येऊन तुम्ही आपल्याच जीवनाचं अवलोकन कराल तेव्हा आपण खूप काही मिळवलेलं आहे. जे मिळवलेलं आहे हे सगळा प्रॉव्हिडंट फंड आहे, तो पुढच्यासाठी वापरायचा आहे. जे आपण शिकलो आहे ते पुढच्या पिढीला शिकवूया. जे चुकीचं शिकलो आहे ते पुढच्या पिढीला त्याच्याकडनं काढून घेऊया. नवीन पिढीकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं जीवन सार्थकी करूया. जय स्त्री शक्ती, जय आयुर्वेद, जय भारतीय संस्कृती. धन्यवाद.